शरद पवार साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिका शाहू फुले आंबेडकरांची आहे, परिवर्तनाची आहे आणि अँटी फासिस्ट आहेत. आणि भाजप जो पक्ष आहे त्याच्या विरोधात सातत्याने शरद पवार साहेबांची भूमिका राहिलेली आहे. एकदा अजित पवार साहेबांनी ठरवून घ्यावं की त्यांचे हिरो आणि आदर्श हे देवेंद्र फडणवीस आहेत, नरेंद्र मोदी आहेत का शरद पवार आहेत. शरद पवारांच्या राजकारणाकडे नेहमी संशयाच्या दृष्टीने बघितलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस कशा प्रकारे बघतो आणि त्यांच्यावर किती विश्वास आहे काँग्रेसचा. त्यांचा नेतृत्व हे महाराष्ट्राला सातत्याने प्रेरणादायी राहिलेलं आहे आणि इंडिया अलायन्समध्ये एक सिनियर आणि एक जबाबदार मार्गदर्शक आणि घटक पक्ष म्हणून शरद पवार साहेब त्या ठिकाणी आहेत. आणि संपूर्ण इंडिया अलायन्स हे मोदी आणि भाजपच्या एकूण कार्यप्रणालीच्या विरोधात आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी परिवारावर आणि हेरॉल्डवर वेगळी कारवाई होते ईडीची, त्यावरून काय वाटतं. ये सरकार राहुल गांधी से डरती है, ईडी को आगे करती है. ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी स्थापन केलेली, शेअर देऊन ही स्थापन केलेली ही एक वर्तमानपत्र आहे. देशात स्वराज्याची संकल्पना अधिक खोलवर रुजावी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं, भीती निर्माण करू नये, समता बंधुता नांदावी याकरता नॅशनल हेरॉल्ड ही कंपनी रजिस्टर झालेली आहे. याच्या शेअर होल्डरना कुठलाही लाभांश मिळत नाही किंवा याची जे डायरेक्टर बोर्ड आहे यांना देखील कुठलेही मानधन मिळत नाही. आणि जेव्हा ही कंपनी संपूर्णतः अवसानात जाईल तेव्हा शासन जमा याची सगळी संपत्ती होईल, असं एकंदरीत या नॅशनल हेरॉल्डचे अस्तित्व आहे. त्यामुळे या संदर्भात कुठेही ईडी लागण्याचा लांबपर्यंत कुठेही शक्यता नाही. मात्र केवळ घाबरण्याकरता अशा स्वरूपाचे ह्या कारवाया ह्या सातत्याने भारतीय जनता पार्टी करत आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना बोलता आलेलं नाही चर्चेला. ते आता म्हटले दादा की आता काही असो 2-2 मिनिटं आम्ही बोलणारच. आता काय असो नसो हे त्यांचं ते त्यांनी बघून घ्यावं. मात्र हे सत्तेसाठी एकत्र आलेली सर्व काही सत्ताच आहे ही भूमिका ठरवून एकत्र आलेली मंडळी आहे. त्यामुळे यांच्यामध्ये अशा धुसफूस ह्या बघायला मिळणार आहे, कारण शेवटी ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्लॅन होता असा आरोप केलेला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी केला दावा. या संदर्भामध्ये हे काही जे सुरू आहे हे बऱ्याच अंशी महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नाकडून लक्ष भटकवण्याचा प्रयत्न हा दिसून येतो. गेल्या 4 महिन्यापासून बीडचा एकदा काय नाही आहे, हा भारताचा हिस्सा आहे, महाराष्ट्राचा हिस्सा आहे, इथला आका हाका काय 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 कोण असेल हे एकदा समोर आलं पाहिजे. मात्र यामध्ये एकदाच जी काही सरसकट कारवाई ही करून टाकली पाहिजे. महाराष्ट्राला रोज या प्रश्नाच्या अनुषंगानं जे काही समोर येतं आहे हे समोर येणं ताबडतोबीने थांबावं. आणि याकरता गृहमंत्री जे आहेत या गृहमंत्री यांनी हे जाणून बुजून बीडच्या माध्यमातून कुठेतरी TRP हा मिळवण्याकरता आणि मूलभूत प्रश्नाकडून लक्ष विचलित करण्याकरता हा फडणवीस यांनी केलेला तर डाव नाही ना, अशी शंका देखील या निमित्ताने उपस्थित होते. जी कारवाई होते आंदोलन उभं करून काँग्रेसकडून हो, आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात आज उद्या या संदर्भामध्ये त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार आहोत. नेशनल हेराल्ड हिंदी में नेशनल हेराल्ड के बारे में जो सरकार की गांधी परिवार पर जो कार्रवाई हो रही है इसके बारे में क्या कहना है. ये सरकार राहुल गांधी से डरती है, कांग्रेस से डरती है, इसलिए ईडी को आगे करती है. वास्तव में जो नॉन प्रॉफिट कंपनी है जिसमें कोई आर्थिक स्वरूप का या कोई व्यवहार ही नहीं हुआ है, वैसे वहाँ पर ईडी की कार्रवाई लागू हो ही नहीं सकती. आखिर नेशनल हेराल्ड क्या है, तो ये स्वतंत्र संग्राम सेनानियों ने खुद के पैसे इकट्ठा करके शेयर के माध्यम से रजिस्टर की हुई नॉन प्रॉफिट कंपनी है. इसका कोई डिविडेंड नहीं मिल सकता, इसकी कोई तनख्वाह नहीं मिल सकती, इसका कोई लाभ कोई ले नहीं सकता. और बहरहाल आखिरी में जो उसके पास की जो संपत्ति है वो सरकार जमा भी हो सकती है जब कंपनी बंद हो जाती है. तो ऐसे मामले में कोई वहाँ पर ट्रांजैक्शन ही नहीं है तो वहाँ पर ईडी लगना ये हास्यास्पद है. मगर केवल ये द्वेष की राजनीति जो है, डराने की धमकाने की राजनीति जो है और जलन से के माध्यम से ही ये हुई कार्रवाई है. थैंक यू सर.